हेलो 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 हेलो। बघा आपण लास्ट लेक्चरमध्ये मॅट्रिक्सची ॲडिशन बघितली होती. ठीक आहे. तर मॅट्रिक्स ॲडिशनमध्ये काय की सेम पोझिशनचा एलिमेंट सेम पोझिशनच्या एलिमेंट सोबत ॲड करायचं. म्हणजे काय की दोन मॅट्रिक्स जर दिलेले असेल तर दोन मॅट्रिक्समध्ये आपल्याला एलिमेंट्स दिलेले राहतात आणि त्यांची ऑर्डर पण कशी पाहिजे, सेम पाहिजे. अदरवाईज त्यांची काय होणार नाही, ॲडिशन होणार नाही. जर त्यांची जर जी ऑर्डर आहे म्हणजे काय की हा जर 2x2 असेल तर हा पण काय किती पाहिजे, 2x2 पाहिजे. जर 2x2 नसेल तर ॲडिशन होईल का, नाही होणार. ठीक आहे. म्हणजे काय की मॅट्रिक्स ॲडिशन करायसाठी आपल्याला क्रायटेरिया दिलेला आहे. काय क्रायटेरिया दिला आहे की तिथं काय पाहिजे, त्यांची ऑर्डर सेम पाहिजे. काय पाहिजे, त्यांची ऑर्डर सेम पाहिजे. अदरवाईज तिथं ॲडिशन होणार आहे का, नाही होणार. म्हणजेच आपल्याला ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायची असेल तर अशा केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, तिथं त्यांची ऑर्डर सेम करावं लागेल. म्हणजे ऑर्डर सेम पाहिजे तरच त्यांची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं की प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन. तर प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन काय आहे की ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस इज कम्युटेटिव्ह. म्हणजे काय की ए प्लस बी केलं आणि बी प्लस ए केलं तरी पण काय की सेमच मॅट्रिक्स भेटणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं होता ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस इज असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह म्हणजे काय की ए प्लस ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी केलं आणि इक्वल्स टू ए प्लस बी केलं आधी, नंतर त्याच्यामध्ये सी ॲड केलं तरी पण आन्सर काय भेटणार आहे, सेमच भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे ॲडिशन एनटीटी. म्हणजे काय की ए एक मॅट्रिक्स आहे आणि त्याच्यासोबत एक नल मॅट्रिक्स त्याच्यामध्ये ॲड केला तरी पण आपल्याला काय भेटणार आहे, एच भेटणार आहे. किंवा नल मॅट्रिक्समध्ये जरी ए ॲड केलं तरी पण आपल्याला काय भेटणार आहे, एच भेटणार आहे. म्हणजे काय की कुठल्या पण मॅट्रिक्समध्ये नल मॅट्रिक्स ॲड केला तर आन्सर आपल्याला तोच मॅट्रिक्स भेटणार. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट एक्झिस्टन्स ऑफ ॲडिटिव्ह इनव्हर्स. म्हणजे काय की सपोज एखादा मॅट्रिक्स ए आणि त्याच्या प्रत्येक एलिमेंटला आपण मायनस साईनने जर मल्टिप्लाय केलं आणि मग तो काय भेटणार आपल्याला, मायनस ए मॅट्रिक्स भेटणार. जर दोघांची ॲडिशन केली तर आन्सर काय भेटलं पाहिजे, नल मॅट्रिक्स भेटलं पाहिजे. म्हणजेच काय की ए प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस ए इक्वल्स टू 0 आणि मायनस ए प्लस ए इक्वल्स टू 0. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं आपण की राईट कॅन्सलेशन आणि लेफ्ट कॅन्सलेशन. राईट कॅन्सलेशनमध्ये काय राहतं की बी प्लस ए इक्वल्स टू सी प्लस ए जर असेल तर ए कॅन्सल होऊन जाईल आणि म्हणून काय येतं, ए बी इक्वल्स टू सी येतं. त्याच्यानंतर नाही तर काय की ए प्लस बी इक्वल्स टू ए प्लस सी जर असेल तर ए काय होणार, कॅन्सल होणार आणि आपल्याला काय भेटणार, लेफ्ट कॅन्सलेशन भेटणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेली सबस्ट्रॅक्शन. जशी ॲडिशन करतो तशीच काय करायची, सेम एलिमेंटची सेम एलिमेंट सोबत सबस्ट्रॅक्शन करायची. मग बघा आपण काय की तर जर ए मायनस बी सांगितलं तर मॅट्रिक्स वेगळा भेटणार आहे आणि बी मायनस ए जर सांगितलं तर मॅट्रिक्स वेगळा भेटणार आहे. म्हणजे काय की सपोज 3 मायनस 2 जर केलं तर 1 येतं, पण 2 मायनस 3 केलं तर -1 येतं. म्हणजे काय की हा फरक आहे. जसं ॲडिशनमध्ये ए प्लस बी बी प्लस ए जरी केलं तरी पण आन्सर काय यायचं, सेमच यायचं. तसं इथं सबस्ट्रॅक्शनमध्ये होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एका मॅट्रिक्सची सबस्ट्रॅक्शन पण करून बघितली ती. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स बघितलं होतं आपण. इक्वेलिटीमध्ये काय की सपोज ए आणि बी आर 2 मॅट्रिक्स दिलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांची ऑर्डर पण सेम आहे आणि नंतर काय सांगितलं आहे की ए आय जे इक्वल्स टू बी आय जे आणि फॉर ए मॅट्रिक्स ए अँड बी बिलॉंग्स टू मॅट्रिक्स बी. ठीक आहे. म्हणजे काय आहे की सपोज ए मॅट्रिक्स दिलेला आहे तर त्याच्यामधले सगळे एलिमेंट A11 A22 A21 आणि A22 आहे. ठीक आहे. आणि बी मध्ये हे 4 एलिमेंट दिले. जर ए आणि बी जर इक्वल मॅट्रिक्स असेल तर A11 इक्वल्स टू B11 राहणार आहे. त्याच्यानंतर A12 इक्वल्स टू B12, नंतर A21 इक्वल्स टू B21 आणि A22 इक्वल्स टू काय राहणार आहे, B22 राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आज आपल्याला बघायचं आहे. त्याच्यावरती आपण काय केलं तर ए प्लस बीचा एक मॅट्रिक्स सॉल्व्ह केला होता आणि तुम्हाला याचं ए मायनस बी घरून करून आणायचं सांगितलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा
आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बघायचं. काय बघायचं आपल्याला? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन बघा थोडंसं वेगळं आहे. म्हणजे आता इथं काय आहे की मल्टिप्लिकेशनमध्ये काही रूल्स, ठीक आहे, तर त्याच्यानुसार काय करावं लागतं? मल्टिप्लिकेशन करावं लागतं. सपोज आपण आता काय करू? एक मॅट्रिक्स घेऊ. बघा मॅट्रिक्स ए लाईन आली, ठीक आहे, एक मिनिट डिलीट करतो तिला. मॅट्रिक्स ए इक्वल्स टू, सपोज आता मॅट्रिक्स किती बाय कितीचा घ्यायचा? 2x2. किती बाय टू, किती बाय किती घ्यायचा? 2x2, ठीक आहे. मग 2x2 मॅट्रिक्स म्हणल्यानंतर ना त्याचे एलिमेंट A11 A12, त्याच्यानंतर ना A21 आणि A22, ठीक आहे. आता A11 म्हणजे काय की फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो सेकंड कॉलम, ठीक आहे. म्हणजे काय पोझिशनला इंडिकेट करतं, ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आहे बी मॅट्रिक्स. तर बघा बी मॅट्रिक्स जो आहे आपण तो याच पेनाने लिहू, ठीक आहे. याची पण ऑर्डर किती? आता बघा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये ऑर्डर सेमच पाहिजे असं काही नाही, ठीक आहे. मॅट्रिक्स जी ऑर्डर राहणार ती वेगवेगळी पण राहू शकते, ठीक आहे. म्हणजे काय की जसं ॲडिशनमध्ये आपल्याला क्रायटेरिया दिलेला होता. काय दिलेला होता क्रायटेरिया? की त्यांची काय पाहिजे? ऑर्डर सेम पाहिजे, अदरवाईज काय होणार नाही, त्यांची ॲडिशन होणार नाही असं सांगितलेलं, ठीक आहे. मग इथं तसं काही क्रायटेरिया नाही, त्यांची ऑर्डर सेम नसली तरी सुद्धा काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन होणार आहे, ठीक आहे. तर मग आता दुसरा मॅट्रिक्स आहे B11 B12, त्याच्यानंतर ना B121, ठीक आहे, कारण की सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि B22 हा मॅट्रिक्स कम्प्लीट. याची ऑर्डर किती आहे? 2x2. मग बघा इथं MN आणि इथं पण MN, ठीक आहे, MN. मग आता इथं काय की दोघांची पण ऑर्डर सेम आहे, म्हणून आता मल्टिप्लिकेशन बघा कसं होणार. सपोज आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. काय करायचं? मल्टिप्लिकेशन. मग मॅट्रिक्स ए इंटू बी. मग याचा मॅट्रिक्स कसा येणार बघा. आता काय आहे की फर्स्ट रो, आता फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे काय की फर्स्ट रोचा जो पहिला एलिमेंट आहे तो याच्या पहिल्या कॉलमच्या एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय येणार इथं? A11 इंटू B11 काय येणार? A11 इंटू B11 प्लस काय होणार? प्लस होणार. म्हणजे हा फर्स्ट रो बघा इथं आपण वाटलं तर हे काढून घेऊ. हा जो फर्स्ट रो आहे बघा, एक मिनिट, बघा हा जो फर्स्ट रो आहे ना, डायरेक्ट स्क्वेअरिंग. मग हा जो फर्स्ट रो आहे तो काय करायचा? मल्टिप्लाय करायचा कोणासोबत? ह्या फर्स्ट कॉलम सोबत. कोणासोबत? या फर्स्ट कॉलम सोबत. मग आता बघा रो मधला फर्स्ट एलिमेंट या कॉलमच्या फर्स्ट एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करायचा. त्याच्यानंतर प्लस प्लस काय होणार? पुन्हा ब्रॅकेटमध्ये टाकायचं. बघा आता सेकंड एलिमेंट कोणता आहे? A12 आणि याचा सेकंड एलिमेंट कोणता आहे? B21. बघा इथं 1 होता, इथं A12 आणि B21, ठीक आहे. म्हणजे हा झाला फर्स्ट एलिमेंट रो. बघा एक मिनिट, आता हा जो मॅट्रिक्स आहे कोणता? कॉलम मॅट्रिक्स, सॉरी A इंटू बघा आपण काय केलं? फर्स्ट एलिमेंट आणि ह्या कॉलमचा फर्स्ट एलिमेंट यांचं मल्टिप्लिकेशन केलं, प्लस रो मधला सेकंड एलिमेंट आणि कॉलम मधला सेकंड एलिमेंट तो काय केला? परत त्यांचं मल्टिप्लिकेशन करून इथं ॲड केलं. त्याच्यानंतर आता बघा ह्या साईडला, ठीक आहे. तर मग आता इथं काय येणार? सेकंड रो
सेकंड कॉलम, मग सेकंड रो मध्ये फर्स्ट एलिमेंट कोणता आहे A21 इंटू इथं कोणता आहे B12, त्याच्यानंतर ना प्लस, त्याच्यानंतर ना इथं सेकंड एलिमेंट A22 त्याच्यानंतर ना याचं सेकंड एलिमेंट कोणता आहे B22. ठीक आहे, म्हणजे काय आहे की याचं याच्यासोबत मल्टिप्लिकेशन केलं प्लस याचं याच्यासोबत मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना इकडे हा मॅट्रिक्सचा कम्प्लीट. आता बघा सेकंडसाठी, आता सेकंड रो फर्स्ट कॉलम, आता काय करायचं सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग बघा सेकंड रो मध्ये फर्स्ट एलिमेंट कोणता आहे A21 आणि सॉरी एक मिनटं, बघा आता आपण काय केलं फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय केलं, परत सेम फर्स्ट रोला सेकंड रो सोबत फर्स्ट रोला सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय करायचं. मग बघा इथं काय येणार A11 इंटू हा याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं B12, त्याच्यानंतर ना प्लस A12 त्याच्यानंतर ना परत इंटू B22. ठीक आहे, हा झाला आपला सेकंड एलिमेंट. मग आता बघा सेकंड रो मध्ये कुठं मल्टिप्लाय केल्यानंतर ना सेकंड रो मध्ये इथं काय येणार A21 इंटू हा एलिमेंट. आता फर्स्ट कॉलमचा फर्स्ट एलिमेंट कोणता आहे B11, कोणता आहे B11 प्लस त्याच्यानंतर ना सेकंड एलिमेंट कोणता आहे B22 आणि यात रो इंटू कॉलम करायचं आहे ना. तर मग इथं बघा सेकंड एलिमेंट काय आहे A22 इंटू B21. ठीक आहे, त्याच्यानंतर नाही इथं बघा आता याचं हा जो सेकंड रो आहे तो सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय करायचा. मग A21 इंटू B12 प्लस त्याच्यानंतर ना सेकंड A22 इंटू B22. ठीक आहे, म्हणजे बघा आपण काय केलं इथं पहिले की हा फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय केला, म्हणजेच काय की फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट कॉलमच्या फर्स्ट एलिमेंट सोबत मल्टिप्लाय केला प्लस आता रोचा सेकंड एलिमेंट कॉलमच्या सेकंड एलिमेंट सोबत मल्टिप्लाय केला आणि यांची ॲडिशन करून जे येईल ते काय राहील फर्स्ट एलिमेंट राहील. त्याच्यानंतर ना बघा सेकंड, आता फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम पुन्हा पहिले काय घेतलं फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम घेतला. आता इथं काय की फर्स्ट रो सेकंड कॉलम, मग फर्स्ट रो मध्ये A11 इंटू B12, बघा इथं A11 इंटू B12 प्लस A12 इंटू B22, म्हणजे हा बघा हा एलिमेंट आपण काय केलं याच्यासोबत मल्टिप्लाय केला, त्याच्यानंतर ना हा एलिमेंट याच्यासोबत मल्टिप्लाय केला आणि आपल्याला काय भेटलं इथं याचा सेकंड एलिमेंट भेटला. काय भेटला सेकंड एलिमेंट. त्याच्यानंतर ना सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो सेकंड कॉलम, बघा इथं हा एक एलिमेंट 1 2 3 4. ठीक आहे, तर मग याचे काय होणार अशी मल्टिप्लिकेशन होणार. आता बघा फॉर एक्झाम्पलमध्ये बघू आपण, इथं तुम्हाला एवढं अंडरस्टँड नसेल झालं. ठीक आहे, मग बघा मॅट्रिक्स ए, मग मॅट्रिक्स ए किती आहे 2 क्रॉस 2चा आहे सपोज. मग आपण फर्स्ट एलिमेंट घेऊ ए, सेकंड एलिमेंट घेऊ बी, थर्ड एलिमेंट घेऊ सी आणि फोर्थ एलिमेंट घेऊ डी. ठीक आहे, त्याच्यानंतर ना मॅट्रिक्स बी बघा, तर मॅट्रिक्स बी पण किती क्रॉस किती राहणार 2 क्रॉस 2चं घेऊ. ठीक आहे, मग आता याच्यासाठी घेऊ पी, नंतर ना क्यू, नंतर ना आर आणि एस. ठीक आहे, 2 क्रॉस 2. तर बघा आता काय येणार, आता मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, मग इथं मल्टिप्लिकेशन ए इंटू बी मॅट्रिक्स, मग ए इंटू बी कितीचं येणार 2 क्रॉस 2चं येणार. किती क्रॉस कितीचं येणार 2 क्रॉस 2. ठीक आहे, तर मग 2 क्रॉस 2चा बघा इक्वल्स टू, आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मग फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट कोणता आहे ए, कोणता आहे ए. ठीक आहे, मग बघा ए इंटू फर्स्ट कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट पी होणार ए इंटू पी प्लस त्याच्यानंतर ना रोचं सेकंड एलिमेंट
मग बघा इथं काय होणार, ए इंटू पी प्लस रोचं सेकंड एलिमेंट बी इंटू इथं कॉलमचा सेकंड एलिमेंट कोणता आहे आर, म्हणजेच बी इंटू आर. त्याच्यानंतर ना परत सेकंड, आता बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो बघा वाटलं तिथं ॲरो मारू आपण, ठीक आहे, तुम्हाला समजलं पाहिजे. बघा हा रो हा कॉलम आता, ठीक आहे, पहिले काय केलं, हा रो आणि हा कॉलम झाला. मग आता आपल्याला हा रो आणि हा कॉलम, ठीक आहे. मग याचा फर्स्ट एलिमेंट कोणता आहे, ए इंटू इथं फर्स्ट एलिमेंट ऑफ कॉलम काय आहे, क्यू, क्यू प्लस मग इथं सेकंड एलिमेंट कोणता आहे, बी, आणि याचा सेकंड एलिमेंट कोणता आहे, यस, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं आता सेकंड रो फर्स्ट कॉलम, मग सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हटल्यानंतर ना बघा आता याचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत करायचं, ठीक आहे. मग बघा आता काय येईल, तर सी इंटू काय होणार, पी होणार, प्लस आता डी इंटू काय होणार, आर होणार, डी इंटू आर. त्याच्यानंतर इथं बघा सी इंटू आता हा सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय करायचं, मग सेकंड कॉलम बघा सी इंटू क्यू, सी इंटू क्यू, ठीक आहे, सी इंटू क्यू प्लस त्याच्यानंतर डी इंटू काय होणार, यस होणार, डी इंटू यस, डी इंटू यस. बघा आपल्याला हा मॅट्रिक्स भेटला. बघा ए इंटू पी केलं, त्याच्यानंतर बी इंटू ए इंटू पी प्लस बी इंटू आर. त्याच्यानंतर सेकंड एलिमेंटसाठी म्हणजेच काय घेतलं आपण, फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे काय की ए इंटू क्यू प्लस बी इंटू यस. त्याच्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलममध्ये सी इंटू पी प्लस डी इंटू आर. त्याच्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम सी इंटू क्यू प्लस डी इंटू यस, आणि हा झाला 2x2चा मॅट्रिक्स, ठीक आहे, 2x2. आता बघा नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल बघू, काय बघू, एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजून येईल आणखी, ठीक आहे. आता सपोज आपण एक सिंपल एक्झाम्पल बघू. आता ही एक मॅट्रिक्स दिलेला आहे, काय मॅट्रिक्स ए ऑफ एलिमेंट घ्या 1 2 त्याच्यानंतर 3, ठीक आहे. आता याचं ऑर्डर किती आहे, 1x3 अँड बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स इक्वल्स टू बघा आता हा कॉलम मॅट्रिक्स आणि तो काय होता, रो मॅट्रिक्स. याच्यामध्ये दिलेलं आहे 2 7 आणि इथं 1 दिलेलं आहे, काय दिलेलं आहे 1, आणि याची ऑर्डर किती दिलेली आहे 3x1, किती दिलेली आहे 3x1. तर बघा आता जो मल्टिप्लिकेशन होऊन येणारा मॅट्रिक्स आहे, मग आम्ही इथं लिहितो, ठीक आहे, मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर 1x3 इंटू मॅट्रिक्स बी ऑफ ऑर्डर 3x1, किती येणार आहे 3x1. तर बघा आता याच्यामध्ये काय करायचं की ह्याचा n आणि याचा m सोडून द्यायचं, काय करायचं याचा n आणि m सोडून द्यायचा, आणि हे आणि हा जो राहणार आहे तो काय येणार आहे बी इंटू ए येणार आहे, काय येणार आहे बी इंटू ए येणार आहे, ठीक आहे. मग मॅट्रिक्स ए इंटू बी जर केलं तर हे मधलं सोडून द्यायचं. आता इथं किती राहिला, पहिला घ्यायचं 1 आणि क्रॉस याचा नंतरचा घ्यायचा कॉलम. मग आता जो बी इंटू ए मॅट्रिक्स येईल तो काय राहील 1x1 राहील, काय राहील 1x1. म्हणजे काय की इथला बघा इथं लक्ष द्या, इथं काय आहे की m इंटू n आहे आणि इथं काय m इंटू n आहे. मग याच्यामध्ये बघा हे जे सेंटरचे एलिमेंट राहणार आहे म्हणजे कोणते की पहिल्याचा कॉलम आणि दुसऱ्याचा रो हे सोडून द्यायचे, आणि मग जे राहील हा m इंटू n हे काय राहणार आहे त्याचं मल्टिप्लिकेशनची ऑर्डर राहणार आहे.
जर आपण बी आधी घेतला असता म्हणजे काय की तर बघा लक्ष द्या, जर आपण बी आधी घेतला, बी इंटू ए जर केलं असतं तर बी इंटू ए म्हणजे 3x1 आलं असतं आणि दुसरा मॅट्रिक्स आला असता ए 1x3. तर मग ह्या केसमध्ये काय सुटलं असतं बघा, हा 1 आणि 1 काय आला असता, रिमूव्ह झाला असता आणि आपल्याला जो मॅट्रिक्स भेटणार आहे कोणता, बी इंटू ए, हा किती क्रॉस किती झाला असता, 3x3 आला असता. ठीक आहे. तर इथं बघा म्हणजे व्हाईस वर्सा राहतं, काय राहतं, व्हाईस वर्सा. ठीक आहे. मग आता आपण बघा इथं मल्टिप्लिकेशन करू, काय करू, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. तर हे मिटवतो मी. ठीक आहे. आता बघा आपण मल्टिप्लिकेशन करू. तर मग बघा मॅट्रिक्स ए इंटू बी. आता ए इंटू बी किती येणार आहे, 1x1चा येणार आहे, इक्वल्स टू. मग बघा आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग बघा इथं काय होणार, 1x1चा येणार आहे. ठीक आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट कोणता आहे, 1 आहे. कोणता आहे, 1 इंटू याचा फर्स्ट एलिमेंट कोणता आहे, 2 प्लस ह्याचा सेकंड एलिमेंट कोणता आहे, रोचा 2 आहे. त्यानंतर ह्या कॉलमचा सेकंड एलिमेंट आहे 7. त्याच्यानंतर प्लस पुन्हा रोचा थर्ड एलिमेंट 3 आहे. मग कॉलमचा थर्ड एलिमेंट काय आहे, 1 आहे. ठीक आहे. आणि हा झाला 1x1चा मॅट्रिक्स. मग बघा आता इथं काय येणार, 2 2 जा 2 1 जा 1, सॉरी 2 2 1 जा 2 प्लस बे दुने सॉरी 7 दुने 14, त्याच्यानंतर प्लस 3 1 3. हा 1x1 ऑर्डर तशीच. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 14 2 16, 16 3 19. मग हा किती बाय किती झाला, 1x1 झाला. किती क्रॉस किती झाला, 1x1. ठीक आहे. सगळ्याला समजलं की इथपर्यंत. आता बघा आपण एक 2x2चं एक्झाम्पल बघू. 2x2चं एक्झाम्पल बघा, बाहेर खूप पाऊस चालू झाला आहे. जर लाईट गेली तर ते बंद होऊन जाईल. ठीक आहे. कारण की याला बॅकअप नाही, लॅपटॉपला बॅकअप नाही म्हणजे जास्त वेळ बॅकअप नसतो याचा. गेमिंग लॅपटॉप आहे त्याच्यामुळे याला काय आहे की लगेच स्विच ऑफ होतं. ठीक आहे. जर मध्येच बंद झालं तर मग नंतर लाईट आल्यावरच कंटिन्यू होईल. ठीक आहे. बघा आपण आता एक 2x2चा मॅट्रिक्स आहे. सपोज 2x2 मध्ये आता हा एक मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स ए 2x2 इक्वल्स टू 1 2 4 3. ठीक आहे. हा काय झाला, एक 2x2चा मॅट्रिक्स झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता बी मॅट्रिक्स. तर बी मॅट्रिक्स बघा -1 5 0 8. ठीक आहे. मग हा एक 2x2 मॅट्रिक्स 2x2 आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता, ए इंटू बी फाइंड आउट करायचं. काय करायचं, ए इंटू बी. मग बघा आता ए इंटू बी करताना काय होणार, ए इंटू बघा आता सगळ्यात पहिले मॅट्रिक्स हा 2x2चा आहे इंटू मॅट्रिक्स बी ह्यो पण 2x2. मग बघा इथं जर आपण हे एलिमेंट सोडून दिले कोणते, ह्याचा कॉलम कलर चेंज करू. ठीक आहे. काय करायचं, याचा कॉलम सोडून द्यायचं आणि याचा दुसऱ्याचा रो सोडून द्यायचं. हे दोन एलिमेंट सोडून द्यायचे आणि मग ते जो भेटणार आहे आपल्याला तो किती क्रॉस कितीचा भेटणार आहे, 2x2चाच भेटणार आहे. कारण की इथं काय आहे, स्क्वेअर मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे. मग ए इंटू बी जो भेटणार आहे तो काय भेटणार, 2 इंटू 2चाच भेटणार. म्हणजे काय घेतला, हा 2 आणि हा लास्टवाला 2. मग बघा लिहा मॅट्रिक्स आता, मॅट्रिक्स ए इंटू बी हा काय 2x2 इक्वल्स टू. मग बघा आता काय होईल, 1 इंटू -1 होणार, 1 इंटू -1
प्लस हा 2 इंटू 0, 2 इंटू 0. मग आता हे झालं फर्स्ट एलिमेंट. आता काय आहे की फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग फर्स्ट रो सेकंड कॉलममध्ये बघा 1 इंटू 5, 1 इंटू 5 प्लस 2 इंटू 8, 2 इंटू 8, हा 2 आणि हा 8. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा आता सेकंड रोमध्ये काय आहे की सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग सेकंड रोमध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 4 इंटू -1 प्लस 3 इंटू 0, 3 इंटू काय आलं 0 आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना परत सेकंड रो सेकंड कॉलम, फर्स्ट एलिमेंट कोणता आहे 4 इंटू 5, कॉलमचा फर्स्ट एलिमेंट आहे 5 प्लस 3 इंटू 8, 3 इंटू 8. मग बघा आता याचं जर आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर इथं काय येणार आहे आता बघा, इथं काय येणार -1 इंटू 1 -1 प्लस इथं 2 इंटू 0 0. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 इंटू 5 5 प्लस 8 दुने 16. त्याच्यानंतर इथं काय येणार 4 इंटू -1 -4 प्लस 3 इंटू 0 0. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 5 जा 20 प्लस 3 8 3 24. मग बघा आता इथं काय होईल -1 प्लस 0 -1, 16 5 21, -4 आणि प्लस 0 -4 आणि 24 आणि 20, 24 आणि 20 किती होत्या 44. ठीक आहे. 44. मग आपल्याला जो A इंटू बी मॅट्रिक्स भेटला तो किती भेटला -1 21 -4 44. ठीक आहे. म्हणजेच हा आला A इंटू बी मॅट्रिक्स. आता बघा आपण एक मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू आणखीन. म्हणजे इथं काय करायचं आहे आपल्याला थोडक्यात की रो इंटू कॉलम करायचं. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट रो सेकंड कॉलम सेकंड एलिमेंट, त्याच्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम थर्ड एलिमेंट म्हणजे सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट, आणि सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे सेकंड रो मधला सेकंड एलिमेंट. ठीक आहे. मग असंच प्रत्येक वेळेस करायचं. मग आता बघा आपण सपोज एक 1 क्रॉस 1चा मॅट्रिक्स घेऊ. कितीचं घ्यायचं 1 क्रॉस 1. मग आता इथं 2 क्रॉस 2चा घेतला होता. ठीक आहे. आता अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू. छोटंसं एक्झाम्पल दिलेलं आहे. सपोज मॅट्रिक्स ए. तर मॅट्रिक्स ए जो दिलेला आहे तो काय आहे 3 दिलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये काय आहे एक सिंगल एलिमेंट, एक काय सिंगल एलिमेंट म्हणजे 1 क्रॉस 1. त्याच्यानंतर दुसरा जो दिलेला आहे मॅट्रिक्स बी, मॅट्रिक्स बी बघा तो जो दिलेला आहे तो पण सिंगल कॉलम सिंगल रो एलिमेंट दिलेला आहे. म्हणजे काय फक्त जस्ट एक 5 दिलेला आहे 1 क्रॉस 1. आता जर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर ए इंटू बी जर केलं आपण तर बघा इथला एम म्हणजे हा 1 आणि इथला एन म्हणजेच 1. मग बघा आता काय की फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मग फर्स्ट रो कोणता आहे 3 आहे. म्हणजे फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट 3 आहे आणि याच्यामधला कॉलम 1 फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट फर्स्ट 5 म्हणजे 3 इंटू 5 होणार आणि कम्प्लीट होणार. ठीक आहे. 1 क्रॉस 1. मग इथं मॅट्रिक्स किती येणार 15 नाही 5 आहे तिथं. ते किती आहे 5 आहे. बघा इक्वल्स टू 5 3 15 होणार. ठीक आहे. आणि हा 1 क्रॉस 1चा मॅट्रिक्स भेटणार आपल्याला कोणता ए इंटू बी वाला. आता बघा नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल बघू. आता सपोज सेकंड मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स ए जो आहे तो किती दिलेला आहे आपल्याला 1 आणि 2 दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे दोन काय याच्यामध्ये कॉलम आहे आणि सिंगल रो आहे. म्हणजेच काय की फर्स्ट रो किती आहे 1, कॉलम किती आहे 2 आहे. त्याच्यानंतर मॅट्रिक्स बी दिलेला आहे. आता मॅट्रिक्स बी जो आहे तर तो काय आहे की आपल्याला सपोज मॅट्रिक्स बी दिलेला आहे 4 आणि 7. मग बघा याच्यामध्ये नंबर ऑफ रो किती आहे 2 आहे आणि नंबर ऑफ कॉलम किती आहे एकच आहे. ठीक आहे.
मग आता बघा त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे की मल्टिप्लिकेशन करायचं. मग मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर 1 क्रॉस 2 इंटू मॅट्रिक्स बी ऑफ ऑर्डर 2 क्रॉस 1 मग इक्वल्स टू काय येणार आता ए इंटू बी येणार बरोबर. ए इंटू बी मॅट्रिक्स येणार. बट त्याची ऑर्डर किती येणार. तर ऑर्डरला काय करायचं हा एलिमेंट सोडून द्यायचा आणि याचा फर्स्ट नाही का म्हणजे हा हे दोन सोडून द्यायचे. मग जे दोन राहिले ते येणार हा आणि हा. मग ही काय राहणार त्याची ऑर्डर राहणार. मग ऑर्डर किती राहणार आहे तर 1 क्रॉस 1 राहणार. किती राहणार आहे 1 क्रॉस 1. मग बघा फर्स्ट 1 इंटू हा 1. 1 क्रॉस 1चा मॅट्रिक्स भेटणार आपल्याला. काय भेटणार 1 क्रॉस 1. मग बघा जर आपण इथं फाइंड आउट केलं ए इंटू बी. मग ए इंटू बी कसं काढायचं. ठीक आहे इथं हे थोडं मिटवलं. आता ए इंटू बी बघा मॅट्रिक्स आता किती क्रॉस कितीचा येणार तो 1 क्रॉस 1चा येणार. किती क्रॉस कितीचा येणार आहे 1 क्रॉस 1. मग बघा आता काय करायचं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग फर्स्ट रो मधला एलिमेंट फर्स्ट कोणता आहे 1 इंटू याचा पहिला एलिमेंट कोणता आहे 4 प्लस त्यानंतर सेकंड रो फर्स्ट रो मधला सेकंड एलिमेंट 2 आहे आणि कॉलम मधला सेकंड एलिमेंट कोणता आहे 7 आहे. ठीक आहे संपला इंटू 1 क्रॉस 1 इक्वल्स टू काय होणार. मग आता बघा इथं काय येणार 4 1 जा 4 प्लस 7 2 14 आणि इथं काय येणार 1 क्रॉस 1. त्याच्यानंतर 14 7 नाही का 14 4 18. मग हा काय आला 1 क्रॉस 1चा मॅट्रिक्स आला. मग बघा इथं जर आपण रिव्हर्समध्ये केलं असतं बी इंटू ए जर केलं असतं तर मग चेंज झालं असतं. बघा बी इंटू ए केल्यानंतर काय होईल बघू आपण. ठीक आहे तर इथं बघा आता आपण इथं काय करू बी इंटू ए करू. काय करायचं बी इंटू ए. मग बघा आता आपल्याला जर बी इंटू ए जर करायचं सांगितलं तर मॅट्रिक्स बीची ऑर्डर किती आहे 2 क्रॉस 1 आहे आणि जो मॅट्रिक्स ए जो आहे त्याची ऑर्डर किती आहे 1 क्रॉस 2 आहे. आता तुम्हाला सांगितलंय बघा हे दोन सोडून द्यायचे. कोणतं आहे हे दोन. मग म्हणजे काय की याचा हे जर दोन सोडले तर बी इंटू ए काय येणार आहे आपल्याला. आता बघा बी इंटू ए जर केलं बी इंटू ए मग याची ऑर्डर किती येतं 2 आहे इंटू याची ऑर्डर किती येतं 2 आहे. ठीक आहे म्हणजे आपल्याला बी इंटू ए किती भेटणार आहे 2 क्रॉस 2 भेटणार आहे. ठीक आहे बी इंटू ए. मग बघा बी इंटू ए जर केला आपण मग आता बी इंटू ए करायचं काय करायचं आहे बी इंटू ए. वाटलं तर आपण इथं मॅट्रिक्स बी पहिले लिहून घ्या. ठीक आहे आता मी काय करतो इथून कॉपी करतो. ठीक आहे हा बी मॅट्रिक्स घेतला त्याच्यानंतर ना इथं ए मॅट्रिक्स. ठीक आहे इथं डायरेक्ट कॉपी करता येतं. ठीक आहे त्यामुळं काही टेन्शन नाही. मग आता बघा मी काय केलं कॉपी करून आणलं. आता आपल्याला काय करायचं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता बघा फर्स्ट रो कोणती आहे इथं 4 आहे आणि फर्स्ट कॉलम फक्त 1 आहे. मग फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम. मग आता इथं काय होणार 4 इंटू 1 होणार. त्याच्यानंतर ना काही आहे का सेकंड एलिमेंट आहे की इथं कॉलममध्ये नाही आणि रोमध्ये पण सेकंड एलिमेंट नाही त्याच्यामुळे इथं प्लसमध्ये काहीच नाही. ठीक आहे त्याच्यानंतर ना काय आहे की फर्स्ट रो सेकंड कॉलम. आता फर्स्ट रोमध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 4 आणि सेकंड कॉलममध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 2. त्याच्यानंतर ना फर्स्ट रो मध्ये सेकंड एलिमेंट नाही आणि कॉलममध्ये पण सेकंड एलिमेंट नाही त्याच्यामुळे इथं काही येणार नाही. ठीक आहे आता त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट आता सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 7 आणि कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 1. आता ह्या रो मध्ये सेकंड एलिमेंट नाही आणि ह्या कॉलम मध्ये पण सेकंड एलिमेंट नाही. ठीक आहे त्याच्यानंतर ना बघा सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 7 आणि जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये पण फर्स्ट एलिमेंट आहे
2. त्याच्यानंतर ह्या रो मध्ये पण सेकंड एलिमेंट नाही आणि ह्या कॉलम मध्ये पण सेकंड एलिमेंट नाही, त्याच्यामुळे इथं काय आलं, संपलं. मग 2 क्रॉस 2 चा मॅट्रिक्स आला, 2 क्रॉस 2. ठीक आहे. आता बघा 4 1 चा 4, त्याच्यानंतर 4 2 8, 7 1 7 आणि 7 2 14. मग आपल्याला काय भेटलं, बी इंटू ए भेटला. हा काय भेटला, बी इंटू ए. मग बघा ए इंटू बी काय आला होता, 1 क्रॉस 1 चालता, पण बी इंटू ए काय आला, 2 क्रॉस 2 आला. ठीक आहे. म्हणजे इथं काय होतं की फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम हा झाला सेकंड एलिमेंट, त्याच्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम हा झाला थर्ड एलिमेंट, आणि सेकंड रो सेकंड कॉलम हा झाला फोर्थ एलिमेंट. म्हणजे ते ज्याच्या त्याच्यानुसार राहणार. ठीक आहे. कशानुसार राहणार म्हणजे काय की जिथं एलिमेंट्स किती दिलेले त्याच्यानुसार काय होणार, म्हणजे ऑर्डरवरती डिपेंड आहे. म्हणजे कधी कधी काय आहे की आपण ऑर्डरनुसार घेणार आहे. ठीक आहे. मग ऑर्डरमध्ये कसं राहतं तुम्हाला मी सांगितलेलं. आता परत अजून एक एक्झाम्पल बघू आपण पुढच्या पेजवरती जाऊ. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल बघू आपण दुसरं. फॉर एक्झाम्पल घ्या, बघा आता एक मॅट्रिक्स दिलेला आहे, ए मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स इक्वल्स टू त्याच्यामध्ये 1 2 3, त्याच्यानंतर 7 4 आणि इथं दिलेलं आहे 5. ठीक आहे. आता नेक्स्ट मॅट्रिक्स दिलेला आहे बी. मग बी मॅट्रिक्स जो दिलेला आहे तो बघा, तो एक, ठीक आहे, 2 3 1 0 आणि इथं दिलेलं आहे 6 4. ठीक आहे. हा एक मॅट्रिक्स दिलाय. मग बघा याची ऑर्डर किती आहे, 2 रो आहे आणि कॉलम किती आहे, 3 आहे. कॉलम किती आहे, 3 आहे. ह्याच्यामध्ये रो किती आहे, 1 2 3, 3 रो आहे आणि ह्याच्यामध्ये कॉलम किती आहे, 1 आणि 2. मग बघा याची ऑर्डर 2 क्रॉस 3 आहे आणि याची ऑर्डर किती दिलेली आहे, 3 क्रॉस 2 दिलेली. मग आता मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. काय करायचं, मल्टिप्लिकेशन. बघा मॅट्रिक्स ए 2 क्रॉस 3 इंटू मॅट्रिक्स बी. ठीक आहे. हा थोडासा वरती घ्या. मग बघा मॅट्रिक्स बी, बीची ऑर्डर किती आहे, 3 क्रॉस 2 आहे. किती आहे, 3 क्रॉस 2. मग बघा आता आपल्याला इथं जो मॅट्रिक्स भेटणार आहे कोणता, ए इंटू बी, ए इंटू बी, तो जो मॅट्रिक्स राहणार आहे बघा, याचा फर्स्ट 2 आणि याचा सेकंड याचा 2, म्हणजे 2 क्रॉस 2चा मॅट्रिक्स येणार आहे. आता 2 क्रॉस 2चा कसा येणार, तर हा 3 सोडून द्यायचा, हा 3 आणि इथला याचा नाही का, म्हणजे पहिल्याचा कॉलम आणि दुसऱ्याचा रो सोडून बाकी जे राहणार आहे ती याची काय येणार आहे, ऑर्डर येणार आहे. ठीक आहे. जर आपण इथं बघा, आपण इथं असं रिव्हर्स जर केलं असतं, बी इंटू, मग बीची ऑर्डर किती, 3 क्रॉस 2 इंटू एची ऑर्डर किती आहे, 2 क्रॉस 3. काय आहे, 2 क्रॉस 3. तर बघा मग इथं काय होणार, ही 2 सोडून द्यायची, मग 2 क्रॉस 2 सोडून द्यावं लागेल आणि आपल्याला जो भेटणारा बी इंटू ए जो आहे तो काय भेटेल, बी, एक मिनटं, बी इंटू ए म्हणजेच बी ए मॅट्रिक्स जो आहे तो काय भेटेल, 3 क्रॉस 3चा भेटणार. ठीक आहे. मग आता आपण सगळ्यात पहिले फाइंड आउट करू बी इंटू ए इंटू बी. ठीक आहे. तर बघा इथं आता मग लिहायची मॅट्रिक्स दोन्ही पण सोबत लिहायची. सोबत लिहा आता 1 2 3 7 4 आणि 5. ठीक आहे. हा झाला ए मॅट्रिक्स. नंतर बी मॅट्रिक्स बघा, 2 3 1 0 6 आणि 4. हा झाला बी मॅट्रिक्स. मग आता आपल्याला करायचं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना आपल्याला 2 क्रॉस 2चा मॅट्रिक्स भेटणार आहे. किती क्रॉस कितीचा भेटणार आहे, 2 क्रॉस 2. ठीक आहे. मग 2 क्रॉस 2 मध्ये बघा आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मग फर्स्ट रो मधला फर्स्ट
फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आणि कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट त्यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू याचा एलिमेंट कोणता आहे 2 आहे त्याच्यानंतर ना प्लस आता याचं सेकंड एलिमेंट आणि कॉलमचं सेकंड एलिमेंट 2 इंटू 1 प्लस याचं थर्ड एलिमेंट आणि या कॉलमचं थर्ड एलिमेंट 3 इंटू 6 हा झाला आपला फर्स्ट एलिमेंट. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम मग फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 1 आणि सेकंड कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 3 प्लस आता रो मधला सेकंड एलिमेंट आहे 2 इंटू कॉलम मधला सेकंड एलिमेंट आहे 0 प्लस आता हा जो रो आहे याच्यामधला हा फर्स्ट एलिमेंट 3 आहे त्याच्यानंतर ना कॉलम मधला थर्ड एलिमेंट आहे 4 इंटू 4 हा मॅट्रिक्सचा ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे हा काय आहे मॅट्रिक्सचा ब्रॅकेट. मग बघा आता सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 7 आणि फर्स्ट कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2 प्लस सेकंड रो मध्ये सेकंड एलिमेंट आहे 4 इंटू कॉलम मधला सेकंड एलिमेंट आहे 1 प्लस रो मधला थर्ड एलिमेंट आहे 5 आणि कॉलम मधला थर्ड एलिमेंट आहे 6 त्याच्यानंतर ना सेकंड रो सेकंड कॉलम फर्स्ट एलिमेंट आहे 7 इंटू कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 3 प्लस सेकंड एलिमेंट आहे 4 इंटू याच्यामधला सेकंड एलिमेंट आहे 0 त्याच्यानंतर ना प्लस आता याच्यामधला थर्ड एलिमेंट आहे 5 इंटू याच्यामधला थर्ड एलिमेंट आहे 4 हा किती क्रॉस कितीचा भेटला 2 क्रॉस 2चा भेटला. ठीक आहे मग बघा आता इथं सगळ्यांची ॲडिशन होणार बे बे एक बे प्लस बे एक बे प्लस 3 सक 18 त्याच्यानंतर ना 3 एक 3 प्लस 0 गुणिले 2 किती येतं 0च येतं किती येतं 0 प्लस 3 चौक 12 मग हा डिटर्मिनंटचा मॅट्रिक्स 7 दुनी किती होते 14 प्लस 4 एक 4 प्लस 5 सक 30. ठीक आहे नंतर इथं काय 7 त्रिक 21 प्लस 4 एक 4 इंटू 0 0 येणार प्लस 5 चौक 20 होणार. ठीक आहे तर मग बघा मग आपल्याला जो फायनल मॅट्रिक्स भेटणार आहे तो किती बाय कितीचा भेटला 2 क्रॉस 2चा भेटला. ठीक आहे किती क्रॉस कितीचा भेटला 2 क्रॉस 2 मग 2 आणि 2 4 आणि 18 22 त्याच्यानंतर ना 3 आणि 12 15 होते. ठीक आहे त्याच्यानंतर ना 14 आणि 4 18 18 आणि 30 18 प्लस 30 48 त्याच्यानंतर ना 21 प्लस 0 21 21 प्लस 20 41 किती आलं 41 हा किती क्रॉस किती झाला 2 क्रॉस 2. मग बघा आता ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे त्यावेळेस मात्र लक्षात ठेवायचं याचे रो आणि याचं काय घ्यायचा कॉलम घ्यायचं. मग तसंच याच्यावरून लक्षात ठेवायचं की याच्या रो सोबत याची रो याच्या कॉलम सोबत मल्टिप्लाय करायची. मग आता जी पोझिशन आहे बघा फर्स्ट एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करायचा प्लस सेकंड एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करायचा प्लस थर्ड एलिमेंट ऑफ दॅट कॉलम सोबत मल्टिप्लाय करायचं. याची काय घ्यायची रो घ्यायची आणि याचं काय घ्यायचं कॉलम घ्यायचं. ठीक आहे मग इथं वाटलं तर मी एक ॲरो काढून ठेवतो म्हणजे तुम्हाला नंतर तुम्ही पण असा ॲरो काढून घ्या. याचा रो आणि याचं काय राहणार आहे कॉलम राहणार आहे कॉलम याचं मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे आता अजून एक एक्झाम्पल बघू तुम्हाला आणखीन अंडरस्टँडिंग येईल. वाटलं तर तुम्ही लिहित असाल तर लिहून घ्या. ठीक आहे कोण लिहित आहे का तर बघा आता आपण अजून एक एलिमेंट बघू.
एखादा एक्झाम्पल बघू, ठीक आहे. आणखी सपोज असा क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन, ठीक आहे. तर क्वेश्चन काय लिहून घ्या आधी. क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड A and B, AB if matrix A equals to दिलेलं आहे 1 2 2 आणि इथं दिलेलं आहे 3. त्याच्यानंतर ना बी मॅट्रिक्स जो आहे तो काय दिला बघा. बी जो मॅट्रिक्स आहे तो दिलेला आहे. तर बी मॅट्रिक्स आहे बघा 1 -5 0 आणि 1 दिलेला आहे, ठीक आहे. तर मग बघा आता इथं आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय A इंटू बी. हा किती क्रॉस कितीचा आहे बघा. सोल्युशन काढताना कसं काढायचं, लिहायचं पहिले सोल्युशन, ठीक आहे. मग सोल्युशनमध्ये बघा ए जो मॅट्रिक्स आहे हा ए मॅट्रिक्स किती क्रॉस कितीचा आहे, 2 क्रॉस 2चा आहे. मग तो लिहा ॲज इट इज 1 2 2 3, ठीक आहे. आणि 2 क्रॉस 2 आहे. त्यानंतर ना बी, आता बी जो मॅट्रिक्स आहे तो किती क्रॉस कितीचा दिलेला आहे, 2 क्रॉस 2चा दिलेला आहे. 1 -5 0 आणि 1 दिलेलं आहे, ठीक आहे. आणि इथं काय सांगितलं 2 क्रॉस 2. मग आता बघा इथं ए किती क्रॉस कितीचा आहे, 2 क्रॉस 2चा आहे. इंटू बी किती क्रॉस कितीचा आहे, 2 क्रॉस 2. मग इक्वल्स टू काय येणार, जो ए इंटू बी भेटणार आहे आपल्याला तो किती क्रॉस कितीचा येणार. तर बघा याच्यामधला ही 2 सोडून द्यायची, मधली ही काय करायची, ही सोडून द्यायची. बाकीचे जे राहिलेली जे ती द्यायची. राहिलेले कोणते, तर 2 क्रॉस 2 म्हणजे आपल्याला ए इंटू बी जो आहे तो 2 क्रॉस 2चा भेटणार आहे. ए इंटू बी तो किती क्रॉस कितीचा येणार आहे, 2 क्रॉस 2चा येणार आहे, ठीक आहे. मग बघा आता इथं लिहा मॅट्रिक्स 1 2 2 आणि इथं 3 इंटू हा सेकंड मॅट्रिक्स 1 0 -5 1, ठीक आहे. तर मग आता मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन बघा आता. मल्टिप्लिकेशनमध्ये करताना काय करतो आपण, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग आता बघा फर्स्ट रो कोणता आहे, 1 2. मग बघा आता 1 2. आता हा जो फर्स्ट रो आहे हा याच्यासोबत मल्टिप्लाय करायचा. कशासोबत, याच्यासोबत, ठीक आहे. हा जो आहे हा याच्यासोबत आपल्याला मल्टिप्लाय करायचं. मग फर्स्ट एलिमेंट सोबत. मग बघा 1 इंटू याचा 1 म्हणजे फर्स्ट एलिमेंट प्लस याचं सेकंड एलिमेंट 2 आहे आणि याचं सेकंड एलिमेंट आहे 0. त्याच्यानंतर ना बघा आता सेकंड कॉलम घ्यायचा. कोणता कॉलम घ्यायचा, हा कॉलम, ठीक आहे. मग हा कॉलम जर बघितला आपण तर फर्स्ट एलिमेंट कोणता याचा रोचा 1 आहे आणि या सेकंड कॉलमचा -5 प्लस त्यानंतर याचा सेकंड एलिमेंट आहे 2 इंटू याचा सेकंड एलिमेंट आहे 1, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आता हा रो कोणता 2 नंबरचा रो आणि 2 फर्स्ट नंबरचा पहिले कॉलम घ्यायचा, ठीक आहे. मग आता बघा 2 इंटू हा इथं काय आहे 1 आहे प्लस इथं सेकंड एलिमेंट आहे 3 इंटू एक मिनटं सेकंड एलिमेंट इंटू 0 कारण की इथं हा जो एलिमेंट आहे तो 0 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना सेकंड रो सेकंड कॉलम. मग आता बघा हा कॉलम घ्यायचा. मग फर्स्ट एलिमेंट कोणता आहे, फर्स्ट एलिमेंट इथं रोचा 2 आहे आणि कॉलमचा फर्स्ट एलिमेंट कोणता आहे -5. त्यानंतर ना प्लस हा इथं 3 तर इथं काय घ्यायचं 1 3 इंटू 1. मग बघा इथं आता मल्टिप्लिकेशन करायची. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार बघा 1 1चा 1 प्लस 2 आणि इंटू 0 0 होणार, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा इथं काय आहे की -5 इंटू 1 -5 प्लस 2 1 2. त्याच्यानंतर इथं बे एक बे प्लस
3 इंटू 0 0. त्याच्यानंतर ना 5 दुनी 10 -10 होणार, कारण की इथं 5ला मायनस साईन आहे, प्लस 3 इंटू 1. 3 इंटू 1 किती येणार? 3 येणार. ठीक आहे. बघा आता इक्वल्स टू मॅट्रिक्स येणार 1 + 0 1 -5 + 2 -3. त्याच्यानंतर 2 + 0 2च येणार, -10 + 3 -7 येणार. आणि हा आपल्याला 2 × 2चा मॅट्रिक्स भेटला. ठीक आहे, 2 × 2. ठीक आहे. आता बघा आपल्याला 3 × 3ची मल्टिप्लिकेशन करायची. आता किती क्रॉस कितीची करायची? 3 × 3. आतापर्यंत आपण 2 × 2ची केली आणि वेगवेगळ्या ऑर्डरची मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन करून बघितली. आता आपण डायरेक्ट मोठा मॅट्रिक्स घेणार 3 × 3. म्हणजे सपोज काय की 2 मॅट्रिक्स दिलेले, किती क्रॉस कितीचे? 3 × 3चे. बघा 3 × 3चा जो मॅट्रिक्स आहे त्याची आपण आता मल्टिप्लिकेशन करणार. तर आता काय की 10 मिनटं राहिले. ठीक आहे, तर 10 मिनटामुळे आपण एक छोटा मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन करू. 3 × 3चं उद्या करू, म्हणजे जेणेकरून काय आहे की आपण पहिले स्टँडर्ड मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करू, नंतर 2-3 एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, म्हणजे काय आहे की तुम्हाला अंडरस्टँड होईल. आता आपण सध्या काय करू, एक दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करू सेम असंच. हा दुसरं एक्झाम्पल घ्या. ठीक आहे, क्वेश्चन घ्या. क्वेश्चन दिलेला आहे बघा, फाइंड दिलेलं आहे इफ मॅट्रिक्स A इक्वल्स टू दिलेलं आहे 4 2 8. त्याच्यानंतर 4 दिलेलं आहे. ठीक आहे, आणि इथं नंतर मॅट्रिक्स B दिलेला आहे इक्वल्स टू 2 6 -4 आणि -12. हा एक 2 × 2चा मॅट्रिक्स दिलेला आहे. दोन्ही पण काय आहे 2 × 2. नंतर सांगितलं आहे शो दॅट AB इज नल मॅट्रिक्स आता AB नल मॅट्रिक्स सांगितलंय म्हणजे काय की तुम्हाला मी सांगितलेलं बघा, नल मॅट्रिक्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सगळे एलिमेंट काय येणार आहे? 0 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला AB फाइंड आउट करायचा आणि AB काय येतो ते बघायचं. बघा आता सोल्युशन, मग आपल्याला AB फाइंड आउट करायचं आहे. मग A आणि B इक्वल्स टू काय येणार? मॅट्रिक्स A इंटू, आता A किती क्रॉस कितीचा आहे? 2 × 2चा आहे, इंटू B किती क्रॉस कितीचा आहे? 2 × 2चा आहे. म्हणून आपल्याला जो A × B भेटणार आहे तो किती क्रॉस कितीचा भेटेल? मग बघा हा सोडून द्यायचा, याचा कॉलम सोडायचा, याची रो सोडायची, म्हणजे इथं पण 2 × 2चा देणार आहे. ठीक आहे, इथं काही जास्त कॉम्प्लिकेटेड नाही, कारण की 2 × 2चं दिलेलं आहे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करून मॅट्रिक्स पण किती क्रॉस कितीचं भेटेल? 2 × 2चा. ठीक आहे, मग आता बघा इथं A × B इक्वल्स टू, मग आता दोन्ही मॅट्रिक्स लिहायची. A आधी लिहायचं. ठीक आहे, 2 8 आणि 4. त्याच्यानंतर सेकंड आहे बघा 2 6 -4 -12. ठीक आहे, मग बघा आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो किती आहे? फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 4 इंटू फर्स्ट कॉलम काय आहे 2. त्याच्यानंतर प्लस सेकंड एलिमेंट 2 इंटू ह्याचं सेकंड एलिमेंट -4. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा आता फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग फर्स्ट रो मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 4, सेकंड कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 6, प्लस ह्याचं सेकंड एलिमेंट आहे 2 इंटू -12. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता इथं काय आहे की हँडरायटिंग तिरकं येते, पण मी नंतर सरळ करेल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 8 इंटू
आता सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2 प्लस, आता प्रत्येकाला ब्रॅकेट टाक कारण की इथं साईन वेगवेगळं आहे, ठीक आहे. आता याचं सेकंड एलिमेंट आहे 4 आणि इथं सेकंड एलिमेंट आहे -4, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं फर्स्ट एलिमेंट दिलेला आहे 8 आणि याचा फर्स्ट एलिमेंट आहे कॉलमचा 6 प्लस याचं सेकंड एलिमेंट आहे 4 आणि याचं सेकंड एलिमेंट आहे -12. हा काय झाला आपला मॅट्रिक्स कंप्लीट झाला, ठीक आहे. आता याला सरळ करतो बघा, या ब्लॅकबोर्डमध्ये खूप भारी भारी ऑप्शन्स आहे, तुम्ही वाकडं लिहिलेलं सरळ करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर ना हँडरायटिंग मॉडिफाय पण करू शकता. ठीक आहे, सरळ केलं बघा मी आता. ठीक आहे. बघा इथं फिरवता पण येतो, ठीक आहे. तर बघा आता इथं लक्ष द्या, मग आता इथं 4 2 चा 8 प्लस 2 दुने 4, नाही सॉरी 4 दुने 8, पण इथं साईन कोणतं आहे मायनस साईन, -8 येणार. त्यानंतर इथं साईन चौक 24 प्लस, आता इथं ब्रॅकेट नका देऊ, ठीक आहे. हा ब्रॅकेट आपण इथं देऊ. आता बघा 12 दुने 24, पण हे कसं आहे -24 येणार कारण की तिथं 12ला मायनस साईन आहे, ठीक आहे. आता 8 दुने 16 प्लस 4 चौक 16, म्हणजे एकाला मायनस साईन आहे म्हणून इथं -16 येईल. त्याच्यानंतर ना बघा इथं 8 सक 48 प्लस 12 चौक 48, पण 12ला काय इथं मायनस साईन आहे म्हणून इथं मायनस साईन येणार, ठीक आहे. मग बघा आता मॅट्रिक्स, मग बघा +8 -8 काय होणार 0 येणार. त्याच्यानंतर ना +24 -24 काय येणार 0 येणार. 16 -16 इथं 0 येणार. त्याच्यानंतर ना 48 प्लस -48 म्हणजेच 0 येणार. 48 - 48 होणार. आणि बघा हा कोणता मॅट्रिक्स आहे नल मॅट्रिक्स. हा कोणता मॅट्रिक्स आहे नल मॅट्रिक्स. मग लास्टला स्टेटमेंट लिहायचं हेन्स लिहायचं बघा A × B A × B 2 × 2 = 0 0 0 0, ठीक आहे. मग लिहायचं A × B इज नल मॅट्रिक्स, इज नल मॅट्रिक्स. A × B काय नल मॅट्रिक्स, ठीक आहे. मग हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. बघा तुम्हाला नाही का स्टार्टिंगला मॅट्रिक्सचे टाईप शिकवले होते, तर ते जे मॅट्रिक्सचे टाईप आहे ते इथं काम येत आहे, ठीक आहे. ते काय इथं लागणार आहे आपल्याला. आता काही ठिकाणी असं येणार इफ ए मॅट्रिक्स इज काहीतरी दिलेलं आहे, त्याच्यानंतर बी मॅट्रिक्स इज समथिंग दिलेलं आहे, त्याच्यानंतर ते सांगणार शो दॅट ए अँड बी आर द स्केलर मॅट्रिक्स. म्हणजेच काय की A × B काय आलं पाहिजे स्केलर मॅट्रिक्स आलं पाहिजे. मग ती तुम्हाला स्केलर मॅट्रिक्स म्हणजे माहिती पाहिजे. स्केलर मॅट्रिक्सचे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट कसे राहतात सेम राहते, आणि बाकी अदर दॅन डायगोनल एलिमेंट काय राहतात 0 राहते. ही तुम्हाला त्याची प्रॉपर्टी माहिती पाहिजे, तेव्हा काय होणार मग तुम्हाला समजणार आहे की नाही म्हणून, ठीक आहे. मल्टिप्लिकेशन तर तुम्हाला करावंच लागणार आहे, ठीक आहे. तर मग आपण आता बाकीचं नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. उद्या आपण काय करणार 3 × 3चं मल्टिप्लिकेशन करणार. काय करणार 3 × 3चं मल्टिप्लिकेशन. आणि मग आपल्याला नाही का म्हणजे 3 × 3चं पण मल्टिप्लिकेशन म्हणजे पहिले स्टँडर्ड मॅट्रिक्सचं करणार, नंतर ना आपण काही एक्झाम्पल्स घेणार, ठीक आहे. तर आज आपण बघा काय काय बघितलं मल्टिप्लिकेशन बघितलं, पण किती क्रॉस कितीचं बघितलं 3 × 3चं सोडून बाकी सगळंच बघितलं. मल्टिप्लिकेशन करताना सगळ्यात पहिले काय करायचं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, काय करायचं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो
बघा, फर्स्ट एलिमेंटसाठी फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड एलिमेंटसाठी फर्स्ट रो सेकंड कॉलम, त्याच्यानंतर थर्ड एलिमेंटसाठी सेकंड रो फर्स्ट कॉलम, आणि फोर्थ एलिमेंटसाठी सेकंड रो सेकंड कॉलम. मग असं मल्टिप्लिकेशन करायचं. बघा आता इथं ज्यावेळेस तुम्हाला ऑर्डर जर बघायची असेल तर ऑर्डरला काय करायचं, ह्याचा कॉलम सोडून द्यायचा आणि याचा रो सोडून द्यायचा, म्हणजे दोन एंडला राहतील ऑर्डरच्या दोन एंड पॉईंटला. म्हणजे काय की सपोज बघा इथं काढूनच दाखवतो, ही एम इंटू एन हे फर्स्ट एची ऑर्डर आहे आणि याची एम इंटू एन ही सेकंड एची ऑर्डर आहे. मग हा एंडवाले घ्यायची दोन्ही पण. एंडवाले काय आहे की मल्टिप्लायकेशनची ऑर्डर राहणार. म्हणजे सपोज आता ही ऑर्डर आहे एची आणि ही आहे बीची, तर ए इंटू बीची ऑर्डर काय राहणार, याचं एम आणि याचा लास्टवाल्याचं एन. ठीक आहे, आणि मधली दोन सोडून द्यायची. ठीक आहे, हे एक सिंपल डॉकेट ठेवा. ठीक आहे, मग आपण बाकीचं नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आज आपण 3-4 एक्झाम्पल पण सॉल्व्ह केले. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला तिथं ते व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती पण विचारू शकता. तुम्हाला जर ही क्लासची नोट पाहिजे, नोट नाही का, म्हणजे ही जे क्लासमधली जी नोट आहे बघा, बोर्डवरती जे लिहिलं जातं त्याची तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता, किंवा तुम्ही त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये पण जॉईन होऊ शकता. त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जर जॉईन झाले तिथं तुम्हाला काय भेटणार आहे, PDF भेटणार आहे. ठीक आहे, आणि हा जो कोर्स आहे बघा हा फ्री आहे. म्हणजे काय की याच्यामध्ये सगळेच म्हणजे पूर्ण मॅथमॅटिक्स येणार आहे, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही काय की फ्री ऑफ कॉस्ट हा कोर्स करू शकता आपल्या चॅनलवरती. ठीक आहे मग.